दुपारी 1:15 वाजता ते आले होते, 2:30 वाजता. त्यांचा हार्ट रेट वाढलेला होता, 115 होता, डोका जड होता, नंतर त्यांचा श्वासाचा प्रकरण पण जास्त होता, 28 होता, छातीत दुखत होता. तर आम्ही जे काही टेस्ट करायचे होते ते केले. डॉक्टर सुरेश विजन कार्डिओलॉजिस्ट आहेत, ते तेव्हाच आले. त्यांनी त्यांना बघितलं आणि निर्णय घेतला की यांना आयसीयूमध्ये मॉनिटरवरती हे करायला ॲडमिट करायला सांगितलं. आम्ही लगेच त्यांना आयसीयूमध्ये घेऊन गेलो. जे काय औषधं सुरू करायची होती ते आम्ही औषधं सुरू केलं. ते टेस्ट काल पण आले. आज आम्ही निर्णय घेतलं. डॉक्टर सुरेश विजन हे कार्डिओलॉजिस्ट आहेत, यांनी निर्णय घेतलं. आम्ही 2 ओपिनियन घेतलं, डॉक्टर नितीन गोखले आणि डॉक्टर भावेश वजीरदार. सर्वांनी निर्णय घेतला की आपल्याला अँजिओ करावं लागणार आहे, गरजेचं आहे. कारण आम्ही जे काल संध्याकाळी सिटी करोनरी अँजिओ घेतलं होतं त्यात कॅल्शियम स्कोअर एकदम जास्त होतं. जरा मला संपवून द्या. तर सिटी करोनरी अँजिओमध्ये जे रिपोर्ट आलं होतं त्याच्यानंतर निर्णय घेतलं गेलं की आता आपल्याला करोनरी अँजिओग्राफी करावी लागणार आहे. आणि आज आत्ता आम्ही करोनरी अँजिओग्राफी संपवलंय. डॉक्टर सुरेश विजन अँजिओग्राफीचा रिपोर्ट आणि जे काय ते तुम्हाला समजवतील. नंतर पुढे बघू काय बोलायचं. डिस्चार्ज कधी मिळणार आहे? डिस्चार्ज पहिलं जे आहे अँजिओग्राफीमध्ये मल्टिपल वेसलमध्ये ब्लॉक्स आहेत. एक 100% आहे, एक 90% आहे आणि दुसरी जागे आल्यानंतर 90% आणि मग 60% आहे. 4 ब्लॉक्स आहेत, सर्व सिव्हिअर आहेत. आम्ही त्यांना रेकमेंड केलं की त्यांना बायपास करावा लागेल. ओके, बायपास सर्जरी करायचं आहे. त्यांचं मन नाही, पण ते विचार करतील, मग आम्हाला सांगतील, मग आपण अरेंज करूया. साधारण बायपास सर्जरी किती अर्जंट करावी लागते? जितका त्यांना त्रास झालेला, त्यांना अनस्टेबल अंजायना होता, जितकं लवकर केलं तितकं बरं. बायपास सर्जरीनंतर त्यांचा मुलगा हॉस्पिटलमध्ये किती दिवसात करता राहू शकतो तुमच्या मते? बायपास सर्जरी केली एखादं बायपास केलं तर बायपासच्या नंतर करीबन 7 दिवस तर राहतात हॉस्पिटलमध्ये. त्यांना निर्णय घेऊ द्या काय करायचं. एक बायपास केलं तर मग आम्ही सर्जनला बोलावणार, मग अरेंज करणार. तर 10-15 आहे. त्यांना 15 वर्षापूर्वी 2 स्टेंट लावलेले ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये. ते स्टेंट बरे आहे, तिकडे काय प्रॉब्लेम नाही. हे बघा, अँजिओग्राफी आता झालेली आहे. त्यांना 4 ब्लॉकेजेस आहेत. 4 ब्लॉकेजेस असल्यामुळे डॉक्टर सुरेश विजन कार्डिओलॉजिस्टने त्यांना रेकमेंडेशन जे करायचं असतं तर सर्वात पहिले आम्ही जे सर्वात चांगलं ऑप्शन असतं ते आम्ही देतो. त्यांनी पहिला ऑप्शन दिला आहे की यांनी बायपास सर्जरी केलं पाहिजे. पण जर फॅमिलीला किंवा पेशंटला बायपास करायचं मन नसेल तर असं नाही आहे की उपचार काय बंद होतील. आम्ही अँजिओप्लास्टी पण करू शकतो त्याच्यानंतर. हे ऑप्शन दुसरा ऑप्शन आहे, पण पहिला ऑप्शन आहे बायपास सर्जरीचा. आता आम्हाला हे सांगायचं आहे की जे मीडियामध्ये असं आहे की हे ऍडमिट झाले इकडे लीलावतीमध्ये. लीलावतीची काय इंटेग्रिटी असते आणि ते इंटेग्रिटी आम्ही ऑनेस्टली करतो. म्हणून आम्ही तुम्हाला याच्यासाठी आज आत्ता आलो आणि तुम्हाला बोलायला की तुम्हाला सर्वांना माहिती पडलं पाहिजे की आम्ही असंच पेशंट ऍडमिट करत नाही. त्यांना गरजेचं असतं म्हणून ऍडमिट करतो. आणि आता इट इज इन दी ओपन की त्यांना बायपास सर्जरी लागणार आहे. जर त्यांना बायपास सर्जरी करायची मन नसला तर मग डॉक्टर सुरेश विजन अँजिओप्लास्टी करतील. ते पण जास्त करून ते 2 स्टेजमध्ये. रिव्हिजन ऍप्लिकेशनमध्ये 2 IA फाईल झाले होते.
त्याच्यामध्ये जो स्टे ऑन कन्व्हिक्शन आहे हायकोर्टने रिजेक्ट केलेला आहे. फक्त सस्पेन्शन अलाव केली आहे आणि बेल ग्रांट केलेला आहे. म्हणून जे कन्व्हिक्शन जे अपिलेट कोर्टने जे ठरवलेलं होतं ते अजूनही वैद्यकीय जो अहवाल आहे हा देखील मांडण्यात आला. दुसरीकडे हा नेमका एन्जिओग्राफी झाली अशा पद्धतीने हे बघा, थोडक्यात कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की जी कन्व्हिक्शन अपिलेट कोर्टाने दिली आहे नाशिक कोर्टाने 16 तारखेला, त्याच्यावर त्यांनी ते जे स्टे आहे तो दिलेला नाही आहे आणि त्याच्यावर मेन निर्णय हा अजूनही आहे. पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे आणि सस्पेन्शन ऑफ जे सेंटेन्स आहे ते अलाव केलेलं आहे. थोडक्यात 1 लाखाचा जामीन दिलेला आहे. 1 लाखाच्या जामिनावरती अटकेला स्थगिती कोणत्या आधारावरती नाही, जे काही आर्ग्युमेंट्स तिथे केलेत आणि जे एव्हिडन्स त्यांनी दाखवले त्याच्यात काही शॉर्टकमिंग्स वगैरे इत्यादी या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्यानंतरच त्यांनी बेल दिली आहे. पण कन्व्हिक्शन जी आहे ती अजूनही कोर्टाने त्याच्यावर असं म्हटलेलं नाही की खालच्या कोर्टाने जे निर्णय दिलाय तो चुकीचा आहे असं काही हायकोर्टातून आलेलं नाही. तारीख काय दिली आहे पुढच्या सुनावणी? अजून तारीख आलेली नाही. सुप्रीम कोर्टात जायचं की नाही हा निर्णय आम्ही अजून घेतोय. मात्र तुम्हाला वाटत होतं की अटक होईल अशा पद्धतीने अटक होणार होतं असं तुम्हाला वाटत होतं, मात्र अटक होणार नाहीये. त्यामुळे तुम्ही हिंदीमध्ये सांगते कि जो अपीलेट नासिक सेशन कोर्ट ने जो 12 तारीख को जो निर्णय दिया था और बोला था कि जो कन्विक्शन है वो अपहेल्ड किया था, वो चैलेंज आज हाईकोर्ट में हुआ था. हाईकोर्ट में जो स्टे ऑन कन्विक्शन का एप्लीकेशन है वो रिजेक्ट कर दिया गया है और जो बेल है वो ग्रांट किया है और सस्पेंशन ऑफ सेंटेंस जो 2 साल की सजा थी उसके ऊपर स्टे दिया है. अभी तक इतना ही हुआ है. पण नाशिक कोर्टाने जे NBW वॉरंट जारी केलेला आहे त्याच्यावर आता स्टे आहे. आता ते अरेस्ट होऊ शकत नाही. आमदारकी ही जाणार, आमदारकी राहू शकणार नाही कन्सिडरिंग आजच्या ज्या कोर्टाने निर्णय दिलेला आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.